हा मित्र माझा 27 वर्ष झालं. बरोबर आहे. हे बघा मंडळी, मस्तपैकी बघा समोर नदी वाहते हिमालयातली. हा म्हणजे तुमचा हा मस्त नदी वाहते हे. आणि आपण बसलो आता इथे कुठं कॅम्पिंगला. सुंदरपैकी आपण काय म्हणे सोयाबीन चिल्ली बनवली, सोयाबीन चिल्ली. आणि बघा लिंबू वगैरे मस्त पिवळे बापूने. आणि काय माहिती आहे का मंडळींनो, नशा आहे ना, नशा फक्त काही दारूचीच करावा असं काही नाही. आणि दारूचीच नशा केली म्हणजे तुम्हाला एन्जॉय करता येतो, मजा करता येते, फिरता येतं असं काही नाही. तुम्हाला आहे ना ही सुद्धा नशा करता आली पाहिजे. हो, तुम्हाला हे करता आलं पाहिजे. निसर्गाच्या कडेला सानिध्यात बसून तुम्हाला मस्त निसर्गाशी संवाद साधता आला पाहिजे. ही पण एक वेगळी नशा आहे, लक्षात ठेवा. आणि ही नशा केली पाहिजे. तुम्ही दारूची नशा करण्यापेक्षा आणि इतर बाकीच्या गोष्टींच्या नादाला लागण्यापेक्षा. बापू काय म्हणणं आहे तुझं? बरोबर आहे. दारूच्या नशेने प्रपंचचं वाटोळ होतं. हां, नाही का, हे होतं. जर तुम्ही निसर्गाचा आनंद घेतला, ही सुद्धा एक वेगळी आणि आयुष्यभर लक्षात राहणारी. दारूची नशा काय आत्ता पेले 2 तास परत आहे असे. हां. पण ही नशा तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे. ह्या बघा आता तुम्ही विचार करा, हे मस्तपैकी समोर ही नदी वाहते, थंड पाण्याची नदी. याच्याकडला आपण मस्तपैकी कॅम्पिंग करतोय, मस्त सोयाबीन चिल्ली खातोय आणि निसर्गाचा आनंद घेतोय. वा, काय पाहिजे याच्यापेक्षा? कशाला त्या दारूच्या आणि कशाला व्यसनांच्या आरी जायला पाहिजे? केलं व्यसन तर हे व्यसन करा, हे 100% व्यसन करा. कुठलं फिरायचं व्यसन करा, निसर्गाच्या सानिध्यात जायचं व्यसन करा. तुम्हाला काय स्वयंपाक करायचा असेल, कुकिंग करायचं असेल त्याचं व्यसन करा, चांगलं व्यसन करा. हे 100% तुमच्या आहे ना. नाही तुम्हाला दरवर्षी जमलं तर 3 वर्षांनी जा, 4 वर्षांनी जा. आणि फार तुम्हाला जरी नाही लांब जायला जमलं, फार कुठं जवळ जा, पण निसर्गाच्या सानिध्यात जा, निसर्गाचा संवाद साधा, बोला थोडंसं. हे असं कॅम्पिंग करा, मित्रांच्या बरोबर राहा. हा मित्र माझा 27 वर्ष झालं. बरोबर आहे. हे मित्र बरोबर आहेत, आविदादा बरोबर आहे. अहो एवढं सगळं जिंदादिल माणसं संघ असल्यावर काय पाहिजे माणसाला?